काय हो बाप्पा, तुम्ही येता कधी जाता कधी, काय हो समजत नाही. तुमच्या निरोपाच्या समयी मन गहिवरतंय, त्या काकांकडे बघून ते कळतंय. तुमच्या आगमनाने घराला घरपण येतं, पारंपरिक रीतिरिवाजांना जपणं येतं, तुमच्या आवडत्या पदार्थांना चाखणं येतं, थोरा मोठ्या मंडळींचं थोडंफार ऐकणं येतं, भजनाच्या आरतीच्या सुरात रमणं येतं. काही मंडळींसाठीच हे एरवी हवं नको ते एकमेकांना बोलणारे तुमच्यासाठी जेव्हा एकत्र येत, तुम्हाला काय हवं नको ते पाहता, तेव्हा जरा बरं वाटतं. हे विनायका, काही करपलेल्या मनांना मलम तू खूप छान लावतोस. कुटुंबाला, घर भावंडांना जोडण्यासाठी फेविकॉलचे काम तू खूप छान करतोस. मनातल्या समयींना पुन्हा उजळवून आणतोस. स्वयंपाकघरातील ती महिला मंडळाची वर्दळ आणि त्यांनी तुझ्यासाठी प्रेमाने बनवलेल्या नैवेद्याचा दरवळ सगळं घर सुखाने भरून टाकतं. हे गजानना, तू 1.5, 5, 7 किंवा 11 दिवस घरात राहून जातोस, पण समाधानाची उंजळी भरून जातोस. खरं सांगू, सगळ्यांना हेच हवं असतं, आपलं कुटुंब, आपली माणसं, आपलं गाव. पण चुकतं कुठे समजत नाही राव. भाद्रपदातल्या हिरव्यागार सृष्टीतलं तुझं येणं आणि मांगल्याचं बीज पेरून जाणं हे खूप सुखावणार आहे राव. आता तुला निरोप दिल्यावर हा पाठ रिकामा होणार. कोकणवासी आपापल्या मार्गाने निघून जाणार, पण तू पुन्हा येणार, तू पुन्हा येणार, तू पुन्हा येणार ही आशेची गाठ बांधून ठेवणार. हा पाठ आता तुझ्याच खोलीत ठेवून देणार. पुढच्या वर्षी 14 सप्टेंबरला तू पुन्हा भेटणार. तोपर्यंत गणपती बाप्पा मंगल मूर्ती पाठ ये पिंटेक्स